नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमो स्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रवेद्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने सद्गुरु श्री नारा महाराज, सद्गुरु श्री काका महाराज यांच्या पवित्र अशा दरवर्षीच्या तिथीच्या निमित्ताने महापुरुषांच्या पुण्यतिथी, महापुरुषांच्या जन्मतिथी या दोन्ही तिथ्या एका ठिकाणी असं शास्त्रात म्हटलं आहे की सद्य तिथे गंगा, महापुरुषांचं पवित्र स्मरण ज्या ज्या तिथ्यांना करतो तो दिवस गंगा स्नानाचा समजावा। त्यांच्या कृपाछायेत कृपा याचनेसाठी आपण सकल गुरुभक्त एकत्र आलो आहोत। सद्गुरूंच्या महतीला पुष्कळ लोकांचा आक्षेप असा आहे, भगवद्गीता इतकी मोठी सांगितली पण त्याच्यामध्ये संत शब्द नाही, आणि हा शब्द नाही म्हणून जी विचारणा केल्या गेली होती त्यात पुढे चैतन्य अवतारामध्ये भगवान गोपाल कृष्ण सांगतात की संत आणि सद्गुरू हे दोन शब्द उच्चारले की त्याच्या पुढे काय आणखीन पुढे बोलावं, कारण जे ज्ञान सांगायचं ते ज्ञान तिथे आटून जाते। जे काही वर्णन करायचं त्यासाठी वाचा बद्ध होऊन जाते। जो काही भाव प्रगट करायचा तर त्या ठिकाणी भावही पराकोटीला जातो। त्यामुळे ही दोन शब्द मी इतकी मोठी भगवद्गीता सांगत असताना का नाही मांडू शकलो की तेवढं मांडलं असतं तर मला भगवद्गीता सांगता आली नसते। सद्गुरूंचं महात्म्य हे इतकं महान आहे, इतकं विशाल आहे, आणि म्हणून समस्त जीवितांमध्ये हा भाग्यवान प्राणी आहे माणूस की ज्याला सद्गुरू आणि संत हे सहज रीतीने प्राप्त होतात। जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे संत आहे, जिथे जिथे माणसं आहे तिथे तिथे सद्गुरू आहे। भगवंताला तरी अवतार घेण्यासाठी विनवणी करावी लागली अनेकदा। रामायणामध्ये भगवान रामचंद्रांच्या अवताराच्या पूर्वी ऋषी मुनी संत सज्जन सगळे देवाकडे गेले आणि त्यांना व्याकुळ होऊन प्रार्थना केली की तुम्ही प्रगट व्हा। तेव्हा कुठे रामावतार झाला। इकडे सुद्धा भगवान गोपाल कृष्णांच्या अवतारासाठी विनंती करावी लागली, परंतु सद्गुरू आणि संत यांच्यासाठी कोणाला विनंती करायला जावं लागलं नाही। तेच उलट आपल्यापर्यंत येऊन आपल्याला वारंवार विनंती करतात की हरिनाम घ्या, जीविताचा उद्धार करून घ्या, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि त्यासाठी आपलं जीवन अवेच
या ठिकाणी सद्गुरूंचं संतांचं स्वरूप हे भगवंताच्याही पुढे निघून गेलं आहे. आणि म्हणून समर्थ असे म्हणतात, सद्गुरु होण देव मोठा, ऐसा समजे तो करंटा. सद्गुरूंच्याही पलीकडे देव आहे, म्हणून सद्गुरूंना थोडासा बाजूला टाकून, नाही मी देवाचं काहीतरी करतो, विशेष मला करायचं आहे म्हणून जो काही करत बसतो तो अक्षरशः करंटा समजावा असं समर्थ म्हणतात. म्हणून सद्गुरु वाचोनी देव नसे, दुजा गुरुपुत्र ओझा जाणे खूण. सद्गुरु देवनाथ महाराजांची रचना आहे की हे खरं ज्ञान आहे जीवनातलं, की ज्याला वाटतं की सद्गुरूंच्या पलीकडे दुसरा कुठला देवच नाही आहे. आणि हे ज्ञान कुणाला येतं? गुरुपुत्र ओझा जाणे खूण. गुरुपुत्र म्हणजे गुरुच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा मुलगा नव्हे. गुरुचा पुत्र म्हणजे तू माझी माऊली, मियो तुझ्या तळणा, पाजी प्रेम पाना पांडुरंगे, असं करून सद्गुरु हे सर्वस्व आहे असं समजून शरणागत होणारा, सद्गुरूंच्या पलीकडे न जाणारा, सद्गुरु हे सर्वस्व मानणारा त्याचा शिष्य असतो. त्यामुळे हे खुलं दालन आहे. ज्ञान मिळवण्याचं खुलं दालन म्हणजे सद्गुरूंची पावलं. कोण म्हणते जगात कोणी कोणाला प्रेम देत नाही? जगात कोणी कोणाला प्रेम देत नाही, काही जिव्हाळा उरला नाही, हे वाक्य कुणाचे आहे? जो जीवनात करंट आलायला, ज्याला आयुष्यामध्ये सद्गुरू प्राप्त झाले नाही, त्याची ही वाक्य आहे. असा जीवच नाही जो सद्गुरू पाशी गेला आणि त्याला प्रेम प्राप्त झालं नाही. असा जीवच असू शकत नाही जो सद्गुरूंकडे गेला आणि त्याला जिव्हाळा मिळाला नाही. असा जीवच असू शकत नाही की जो सद्गुरूकडे गेला आणि तो समजतो की मी अजूनही अनाथ आहे. त्यामुळे सद्गुरू हे पदच असं आहे, सद्गुरू हे साम्राज्य असं आहे, सद्गुरू हे स्थान असं आहे की ज्या स्थानी गेल्यानंतर जीवनामध्ये अशी कोणती आकांक्षा राहत नाही की जी पूर्ण होत नाही. त्याच्याही पलीकडे सद्गुरू जातात की जीवनात कुठली आकांक्षा, अपेक्षा, इच्छा शिल्लकच ठेवत नाही. त्यामुळे सद्गुरूंचं स्थान हे इतक्या पलीकडे गेलंय की भगवान गोपाल कृष्ण सांगतात की भगवद्गीतेमध्ये मला काम करून घ्यायचं होतं अर्जुनाकडून. एवढी मोठी गीता मी कशासाठी त्याला सांगितली, इतका मोठा योग सांगितला, 18 अध्याय सांगितले. ते कशासाठी सांगितले की धर्मयुद्धासाठी सज्ज हो, सत्याचा विजय करून दे. जगातला नाहीसा झालेला धर्म या तुझ्या धर्मयुद्धामुळे पुरेश प्रस्थापित होणार आहे. आणि परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, हे माझं वाक्य तुला सार्थक करायचं आहे. त्यासाठी मी जर गुरु हा शब्द काढला असता, संत हा शब्द माझ्या तोंडून काढला असता, तर कदाचित मला माझ्या सद्गुरूंची आठवण झाली असती आणि त्या ठिकाणी मी माझा देहभान विसरून गेलो असतो. आणि म्हणून भगवद्गीता संपूर्ण सांगितल्यानंतर अवतार समाप्तीच्या आधी भगवान गोपाल कृष्ण सद्गुरूंची भेट घेतात आणि सांगतात की जीवनात कधी अपराध केला नाही. अहो म्हणे तुमचं स्मरण जरी केलं तरी मी हे काही करू शकत नाही. थोडं सद्गुरूच्या प्रती प्रेम आहे. म्हणून भगवद्गीतेच्या आधी सद्गुरूंचं स्मरण किंवा गणेश वंदना आढळत नाही की त्याच्यामुळे. मग सद्गुरू गोपालकृष्णांना एक छानपैकी उत्तर देतात. अरे म्हणे गोपालकृष्णा, आम्ही तर नामपात्र गुरु आहोत तुझे. तू तर कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणून तुझी वंदना आम्ही आधीच केव्हा तरी करून टाकलेली.
परंतु ज्यांना जीवनामध्ये आपल्या ठाई असलेल्या धर्माचं स्मरण नित्य असते त्या कुणालाही सद्गुरूंच्या स्मरणाची गरजच नसते. जो धर्मरूप झालाय, जो धर्मस्वरूप झालाय, ज्याला जीवनातल्या साऱ्या कर्तव्यांच्या प्रती कार्य करताना त्याच्या पलीकडे काही नाही असं वाटतं, जो सत्यासाठी झगडणार आहे, ज्याचं जीवन सकलांच्या उद्धारासाठी वाहिलेलं आहे, ते आमचंच स्वरूप असल्यामुळे त्यांनी स्वतःची जरी आठवण आणि आपल्या कार्याची आठवण ठेवली त्यात सद्गुरु स्मरण आहेच आहे. म्हणून भगवद्गीतेचा प्रारंभ धर्म या शब्दापासून आहे आणि भगवद्गीतेचं समापन मम या शब्दात आहे. धर्माची आठवण आणि स्वतःची आठवण या दोन गोष्टी की मी स्वतः धर्मासाठी आहे, त्या ठिकाणी तो स्वतः सद्गुरूचं एक स्वरूप म्हणूनच आहे. म्हणून गोपाल कृष्णा सद्गुरूंची मी भक्ती करतो या प्रदर्शनाची सुद्धा गरज त्या व्यक्तीला नसते जो सद्गुरूंचा उपदेश परिपूर्ण रीतीने जीवनात आणून गुरु कार्य करत असतो. किती छान संवाद आहे की या ठिकाणी गुरुभक्तीच्या प्रदर्शनाची सुद्धा आठवणी करून टाकली, तेही नाहीच करून टाकली. सद्गुरु हे तेच म्हणतात की मी कोण ऐकता की माझ्या अवतीभोवती तुम्ही फिरावं, तुम्ही सारी माझी स्वरूप आहात. जे मला अपेक्षित आहे ते तुम्ही करत राहिलात, जे जे माझ्या मनात आहे ते तुम्ही जाणत राहिलात आणि त्या अनुसार छोटे मोठे फुलं मला काय देता, छोटे मोठे हार मला काय देता, आपलं जीवन पुष्प जे मला वाहतात ते मला माझ्या स्वतःच्या पेक्षाही प्रिय आहेत. इतकंच नव्हे, पुढे तर असं सांगतात की सद्गुरूंना दैवत म्हणून शेवटी काय उरतं तर अशी शिष्यही त्यांची दैवत होतात की जे शिष्य आपलं संपूर्ण स्वरूप सद्गुरूच्या ठाई समर्पित करून टाकतात, आपलं जीवन समर्पित करून टाकतात. म्हणून सद्गुरूंची अशी पराकोटीची भक्ती होणं, घडणं, करणं हे आमच्या जीवनातलं कर्तव्य होतं. गुरु शिष्यांच्या किती किती कथा आहेत, गुरुभक्तीच्या काय काय कथा आहेत की त्या कथा आपण मोठ्या रसभरीत ऐकत असतो. परंतु सद्गुरूंच्या चरणी संपूर्ण शरणागतीचा विषय आला तर तिथे आपल्याला आपला प्रपंच आठवायला लागतो आणि त्या ठिकाणी आपली गुरुभक्ती ही केवळ प्रदर्शनाची उरते. आम्हाला प्रपंचामध्ये सहारा आसरा पाहिजे होत असतो म्हणून आपली धडपड ही दर्शनाची उरते. ज्या ठिकाणी गुरुभक्तीचे प्रदर्शन नाही त्या ठिकाणी दर्शनाचीही धडपड आटते. त्याचं कारणच आहे की सद्गुरू नाही अशी जागा नाही, सद्गुरू नाही, सद्गुरूचं अस्तित्व नाही असा क्षण जीवनात नाही याची पक्की जाणीव असल्यामुळे तो स्वतः सद्गुरूचं साधन होऊन जे जे सद्गुरूंच्या इच्छेत आहे ते जे त्याच्या जीवनात आपोआप घडायला लागत असते. या ठिकाणी समर्थ म्हणतात की हे तो सद्गुरु भक्तीची त्यांनी अगदी कळसावर हा विषय नेला आहे. हे तो सद्गुरु भक्तीची पराकोटी, पराकोटीची सद्गुरु भक्ती ही अशी असते. म्हणून सद्गुरूंचं पद, सद्गुरूंचं स्वरूप हे आपण काय म्हणून मानलं आहे तर ते गुरु साक्षात परब्रह्म म्हणून मानलं आहे. ब्रह्म ब्रह्म आपण शब्द ऐकतो ना नेहमी. ब्रह्म काय आहे? ब्रह्म सगळेच लोक म्हणतात ब्रह्म, ब्रह्मदर्शन झालं, ब्रह्मज्ञानी आहे. ब्रह्म काय आहे? परब्रह्म माहिती आपल्याला, गुरु साक्षात परब्रह्म, गोपाल कृष्ण हे परब्रह्म. परब्रह्म ब्रह्म काय आहे? ब्रह्माची व्याख्या अशी केल्या गेली आहे
ब्रह्मचा निर्गुण शक्ती समाचारो ना भवेत. ब्रह्म काय आहे तर ब्रह्म ही अशी निर्गुण निराकार शक्ती आहे की जिला पाय नाही, जिला हात नाही, जिला पोट नाही, जिला स्वरूप नाही, जिला पाठ नाही, काहीच नाही. जिच्याविषयी उच्चारता येत नाही, कारण तिला समजताच आलं नाही तर तिचं वर्णन कुठे करायचं, म्हणून तुला काय म्हणायचं. ब्रह्म ठीक आहे, ब्रह्म अशी एक शक्ती आहे की जिला निर्गुण निराकार असं परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे. आता माणूस जर एखाद्या अशा मैदानामध्ये उभा राहिला तर अशी एक जागा दिसते की ज्या ठिकाणी आकाश आणि भूमी टेकलेली दिसते, ज्याला आपण क्षितिज म्हणतो. म्हणजे माणसाच्या दृष्टीला मर्यादा आहे, तो त्याच्या पलीकडे नाही पाहू शकत, त्याला चालावं लागतं तेव्हा त्याला पुढचं दिसतं. सामान्य माणूस हा असा आहे, अहो त्याला भिंत असली तर शेजारच्या घरात सुद्धा काय चाललंय ते पण कळत नाही. बरं भिंत जाऊ द्या, समोर माणूस आहे, त्याच्या मनात काय चाललंय हेही त्याला कळत नाही, इतका तो क्षुद्र आहे. नराचा नारायण होणे म्हणजे काय, ब्रह्मचारी होणे म्हणजे काय. हळूहळू हळूहळू मनुष्याचा असा विकास व्हावा, त्याची ज्ञान अवस्था इतकी श्रेष्ठ व्हावी, त्याच्या जीवनामध्ये सद्गुरु भक्तीचा आणि ब्रह्मशक्तीचा इतका मोठा साक्षात्कार व्हावा की हळूहळू त्याला आपोआप दृष्टीच्याही पलीकडचं त्याची दृष्टी इतकी विशाल व्हावी की त्या तिथे पलीकडे काय चाललं आहे तो बसल्या बसल्या सांगू शकेल. आणि ही शक्ती कोणापाशी असते, सद्गुरूंपाशी असते. कारण कुठेही असलेल्या आपल्या आवडत्या प्रिय शिष्याच्या जीवनाचा उद्धार, त्याची अवस्था कशी आहे, त्याच्या एका टाळं फोडण्यातून त्यांना जाणीवा उत्पन्न होतात आणि इथून ते त्याच्याविषयीचा असा विचार करतात की त्याच्या जीवनात परिवर्तन होऊन जातं. हे आहे सद्गुरूंचं खरंच स्वरूप. म्हणून त्यांना साक्षात परब्रह्म म्हणतात की आम्हाला ते ब्रह्म नाही जाणवत, एवढी मोठी शक्ती. त्या शक्तीच्या ठाई जो विचार झाला की आता मी हा अवतार घ्यायचा तर ते नारायण झाले. आता मला सृष्टीची निर्मिती करायची तर नारायणाच्या नाभीतून कमळ निघालं, त्यात ब्रह्मदेव निर्माण झाले. आता सृष्टीचं संचालन व्हायचं म्हणून जीव निर्माण झाले. पण विचार कोण करताय, विचार करताय ती ब्रह्मशक्ती. ती ब्रह्मशक्ती तुम्हाला आम्हाला दिसत नाही म्हणून तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी ती सद्गुरूंच्या स्वरूपात अवतार धारण करते. म्हणून आपल्याला असे सद्गुरू प्राप्त होतात. काय गरज आहे, त्यांची इच्छा आहे की याच्या जीवनामध्ये मी जावं, त्यांची इच्छा आहे की सगळं सृष्टीचं कल्याण करावं. म्हणून ब्रह्म म्हणतं मी तो निर्गुणत्व ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्म जाण. ज्या सद्गुरूंच्या सेवेसाठी आम्ही आतुर होतो, ज्या सद्गुरूंचं नाव घेतल्याने आम्हाला गंगा स्नानाची अंतर्बाह्य शुद्धी मिळते, ते सद्गुरूचं स्वरूप हे साक्षात ब्रह्मस्वरूप असतं. म्हणून म्हणतात ना की सद्गुरू होणं देव मोठा, ऐका समजे तो करंटा. सरळ सांगतात सद्गुरूंना देह म्हणून पाहू नये, त्याचं देव म्हणून पाहू नये कदा काय. आमच्या सद्गुरूंचं हे नाव आहे, ठीक आहे, हे स्वरूप आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही. गुरुनाथ निरंजन हो आरूप देखले जी, महाराज निरंजन हो, ते निरंजन स्वरूप आहे. या सृष्टीवर चालण्या फिरण्याने त्यांना कोणता कलंक लागत नाही, आम्ही लावतो. ते रागावले, ते रागीत आहे, ते प्रेमळ आहे, त्यांनी आम्हाला आकलून दिलं, त्यांनी आम्हाला जवळ केलं, ते आम्हाला भेटले नाही, हे कलंक तर आम्ही त्यांना लावतो. आमच्या लावण्याने त्यांना कलंक नाही लागत. आम्ही स्वतःला कलंक लावून सद्गुरूच्या उंबरठ्यातून कलंकित होऊन जातो, असं बोलत बोलत.
पाहता रूप देते मायालो वाटले जी. काय सद्गुरूंचं वर्णन केलं आहे. म्हणून सद्गुरूंच्या दर्शनाला जाताना, त्यांचा उत्सव करताना, त्यांच्या सेवेला जाताना पहिले आपल्या हृदयात सद्गुरू म्हणजे काय हे स्वरूप ठाम करून घेतलं पाहिजे की हे माझं ब्रह्मस्वरूप आहे. असेच तोवर खूप काही काही आपण विचार करतो. नसल्यानंतर असं वाटतं की अरे कुठली अपेक्षा न करता अवतार समाप्त करून जातात. खरंच आम्ही ओळखलं नाही, खरंच आम्ही समजू शकलो नाही. म्हणून सद्गुरू हे मी तो निर्गुण असले ब्रह्मपूर्ण. अर्जुन आणि गोपाल कृष्णाचा जो भगवद्गीतेत संवाद आहे, 3 संवाद अतिशय महत्वाचे आहेत. की भगवद्गीता जी गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितली तो संवाद कोणामधला आहे? गुरु शिष्यांचा संवाद हो. कृष्ण हे शिष्य आहेत. भगवान गोपाल कृष्ण हे कृष्ण म्हणजे जगद्गुरु, त्यांचे गुरु आहेत. द्रोणाचार्यांनी सांगून टाकलं की मी तुमचा गुरु नाही, मी विद्या गुरु आहे, तुझे सद्गुरु गोपाल कृष्ण आहे. एवढं मोठं भागवताचं ज्ञान कुठून आलं? श्रीमद भागवत हे गुरु शिष्य संवादातून निर्माण झालं. गंमत कशी झाली की ज्या वेळेला ब्रह्मदेव निर्माण झाले त्यानंतरच सगळे मग मनु निर्माण झाले. मग त्यापासून आपण हे सगळे कर्दम देव होती ती प्रजा निर्माण झाली, मग आपण माणसं निर्माण झालो. पण या सृष्टीमध्ये पहिला मानव कोणता? ब्रह्मदेवाला मृत्यू आहे तर तो आहे ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव निर्माण झाल्याबरोबर मग त्याचे मायबाप कोणते? तर परमात्मा. आणि त्या परमात्म्याने ज्या वेळेला नाभीतून ब्रह्मदेव निघाले तेव्हा परमात्मा म्हणतात की आता तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची आहे. अद्य गायत्री सावित्री ह्या तुम्हाला मी सोबत देतो. आणि आता चला तुम्हाला मनुष्यांची निर्मिती करायची, पहाडांची करायची, नद्यांची करायची, मानवाची करायची, वृक्षांची करायची आणि त्या सृष्टीला सगळं चालवायचं, एवढा मोठा प्रपंच करायचा. त्यावेळेला ब्रह्मदेव इतका छान प्रश्न विचारतात, तेव्हा हे सगळं बरोबर आहे. पण या सृष्टीमध्ये फिरत असताना माझा गुरु कोण? मीच पहिला. मी कोणाला गुरु करायचं? तर मला 2 गोष्टी तुम्ही ताबडतोब द्या. ब्रह्मदेवाला सुद्धा हे सगळं काम करायसाठी सद्गुरूंची आवश्यकता भासली. 2 गोष्टी त्यांनी प्रकर्षाने मागितला की मला त्यासाठी तुमचा उपदेश द्या. आणि नुसता उपदेश नका देऊ, काय केल्याने मी तुमच्या जवळ आणि तुम्ही माझ्या जवळ आहे याची प्रचिती मला येईल, मला एकटं वाटणार नाही, त्यासाठी काहीतरी मला द्या. ज्यावेळेला हे 2 प्रश्न विचारले त्यावेळेला भगवंतांनी ब्रह्मदेवाला जो उपदेश केला ते आहे श्रीमद भागवत. काय उपदेश केला? ब्रह्मदेवा मी तुला मोलाची गोष्ट सांगतो. जे ब्रह्मज्ञान देतात ना ते हे आहे. मी तुला मोलाची गोष्ट सांगतो. काय सांगितलं त्यांनी? पहिला प्रश्न होता ब्रह्मदेवाचा नारायणाला. हात जोडले आणि प्रश्न विचारला की हे गुरुदेवा मला गुह्याति गुह्य असं ज्ञान दे. ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञानम समन्वितम रहस्यं तरंगंच गृहानंदम मया. मला असं ज्ञान दे की जे ज्ञान या विश्वाच्या चराचराच्या पाठीवर दुसरा कोणी देणार नाही. आणि दुसरा पुन्हा प्रश्न विचारतो यावानहम यथा भाव. मी तुला आव्हान कसं करू? तुझी भक्ती कशी करू? माझ्या हृदयातला भाव कसा देऊ? हे सद्गुरू. यावानहम यथा भाव यद रूपगुण कर्मतः. हे सद्गुरू असा मी तुझं स्वरूप कसं पाहू? तुझ्या गुणांना मी कसं आठवू? कारण तुझ्या अवतारात मी पाहिले नाही तर तुझ्या लीला मी कशा सांगणार? तुझ्या गुणांचं स्मरण मी कसं करू? यद रूपगुण कर्मतः तथैव तत्वविज्ञानम असतो. ते मदनुग्रहात मला अनुग्रह दे, माझ्यावर अनुग्रह कर, माझ्यावर कृपा कर. त्यावेळेला भगवंतांनी
जे ब्रह्मदेवाला पहिल्या गुरुनी पहिल्या शिष्याला या चराचरातल्या जे सांगितलं तेच आपल्याला सद्गुरु नानामाऊली सांगतात. दुसरं काय सांगतात? तर ब्रह्मदेवाला नारायण सांगतात, ऐक लक्षात ठेव, अहमेवासमे वागरे. तुला काम करायचं आहे ना, तुझ्या जीवनात तुझ्याकडनं कधी पाप होऊ नये असं तुला वाटत असेल तर मी मोलाचा गुरुपदेश तुला सांगतो. मूळ भागवताचे श्लोक आहेत हे. अहमेवासमे वागरे, मी तुझ्या अहमेवासमे वागरे नान्यस्य सत्परम पश्चादं यमेतस्य यो अवशिष्येत तोस्म्यहम्. याचा अर्थ असा की तू जिथे कुठे मान तुझी फिरवशील, ज्या दिशेने तुझे डोळे राहतील तिथे अहमेवासमे वागरे, माझ्याशिवाय अन्य काहीही नाही, हे तू पहिले लक्षात घे. या दिशेने पाहत असताना ती अग्रदिशा झाली असं नाही. जिथे कुठेही जाईल दृष्टी जडमुळे जीवानचे पाहो, सकलही भेदा विसरून अवघे दर्शन गुरुचे दिघेवो. आम्हाला तर वाटतं की बस आमचे सद्गुरू विशेष आहे, थोडस इकडून गेलं की तिकडे पान तंबाखू करताना आम्हाला वाटते आमची माऊली पाहतच नाही. आम्हाला वाटते आमच्या घरामध्ये देवघर त्या ठिकाणी नीट वागलं तर ठीक आहे, बाकीच्या फुलांमध्ये काहीही करा, आमची गुरुमाऊली पाहतच नाही. पहिल्या सद्गुरूंनी पहिल्या शिष्याला दिलेला हा उपदेश आहे की तुला या प्रपंच राहती करताना, सगळं करत असताना तुला जर निष्पाप राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, अहमेवासमे वागरे. अहम हे वागरे, माझ्याशिवाय दुसरं तिथे काहीच नाही. आणि पश्चादं यमेतस्य, तुला जर असं वाटत असेल की या ठिकाणी मी नाहीये, तुझ्या पश्चात इकडे तिकडे समोर किंवा तुझ्या पलीकडे, यो अवशिष्येत तोस्म्यहम्. जिथे कुठे अवशिष्ट जागा असेल, जिथे कुठे रिकामं वाटत असेल तिथे काहीच नाही, त्याही ठिकाणी माझ्याशिवाय अन्य काही भरलेलं नाहीये. या दोन गोष्टी तू जर लक्षात ठेवशील तर हे सारं भागवत तुला आकलन झालं. काही देव धर्म अन्य करण्याची तुला गरजच नाही. एवढा मोठा उपदेश केला. म्हणून चराचरात जो खरा गुरुचा भक्त आहे त्यांनी एकच लक्षात ठेवा आणि मग त्यांना उपदेश केला. भागवत प्रणित महावासुदेव मंत्राचा उपदेश केला, डोक्यावर हात ठेवला आणि मग तो मंत्रोपदेश गुरु परंपरा म्हणून आजपर्यंत चालत आला. म्हणून जो सच्चा भक्त आहे सद्गुरूचा, त्यांनी दोनच गोष्टी लक्षात ठेवायची की माझ्या सद्गुरूच्या दृष्टीतून सुटेल अशी कोणती जागा नाही. एखाद्या मंदिराचे ट्रस्टी होताना किती गडबड गोंधळ, एक गट तिकडे चर्चा करतो, एक गट तिकडे चर्चा करतो, त्याला वाटते की हे देव पाहतच नाही. त्या तिकडे कोपऱ्यात एक विचार, या कोपऱ्यात एक विचार, त्या कोपऱ्यात एक विचार. आणि सद्गुरूंची स्थिती अशी आहे की मी तो निर्गुणात्म ब्रह्मपूर्ण, मी निर्गुण निराकार ब्रह्म होऊन तुला समजला नाही की मी सामान्य माणूस म्हणून तू मला पाहतोस. उलट बरं आहे, सद्गुरू मनुष्याच्या स्वरूपात आमच्या समोर येतात तेव्हा दोनच डोळ्यांनी पाहायचं नाटक करतात. कारण माणूस दिसावं लागतं ना. आम्हाला अन्य प्राण्याची भाषा नाही. आता मत्स्यावतारात होऊन समजा सद्गुरू आले असते, कसं झालं असतं आमचं? कच्छप अवतार घेऊनच आले असते तर आमच्याशी बोलता आलं असतं. काका नाना कसं हो, आमच्या पोरीचं हे बरोबर नाही, आमच्या पोराचं हे बरोबर नाही, पाहा आमच्याकडे, भाषा समजली असती का? म्हणून ते ब्रह्म मनुष्य स्वरूपात आमच्या समोर येतात. पण आम्हाला हे समजत नाही की हे ते ब्रह्म असतं की जे पुरुष सुप्ताचा अभिषेक त्यांच्याच पावलावर करताना आपण म्हणतो सहस्र शीर्ष हा पुरुष, सहस्राक्ष सहस्र सहस्रपाद सगुण विश्वलो ऊर्ध्वा अत्यतिष्ठ दशांगुलो. हे सद्गुरू नाथा तुम्ही कसे आहात? सहस्र शीर्ष म्हणजे मोजता येत नाही इतके तुमचे डोके आहे, मोजता येत नाही इतक्या तुमच्या पावलांनी तुम्ही सतत सृष्टीमध्ये फिरत असता. सगुण विश्वलो ऊर्ध्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. या विश्वाचं प्रदक्षिणा करताना, त्याला व्यापून टाकताना, तुम्ही या जगात तुमचे पावलं ठेवताना जग व्यापून गेलं आणि शेवटी 10 अंगुळे उरलं. इतकं मोठं स्वरूप तुमचं आणि आम्ही समजतो ते पाहत नाही. असं नसतं. एक तरी गोष्ट प्रामाणिकपणे करावी.
इकडे तिकडे तर आपण जगाला फसवतोच ना. पण निदान भक्ती तर प्रामाणिक करावी की माझ्या सद्गुरूंना दिसत नाही अशी कोणतीच जागा नाही. मग निदान सद्गुरू नावाचं एक स्थान, सद्गुरू नावाची श्रीचरण हे स्थान असं आहे की त्या ठिकाणी मी अतिशय निर्मळ आणि प्रामाणिक असावं. एक लक्षात ठेवा मनुष्याने, या जगाच्या दरबारात कोणासमोर किती मान खाली गेली तरी वाईट वाटून घेऊ नये, पण जीवनामध्ये इतकं प्रामाणिक असावं की प्रभूच्या दरबारात ताठ मानेने चालता आलं पाहिजे. तो एक दरबारच आहे, त्या दरबारात मात्र खाली मान घालण्याची अवस्था कधी घेऊ नये. याचा भान जो कधी ठेवतो तो सद्गुरूंचा सच्चा भक्त असतो. हे तर कलियुगाचं वातावरण असं आहे. एक मोठा विद्वान महापुरुष होता, तो इतका विद्वान होता, त्याला इतकं ज्ञान होतं, इतका ज्ञानी होता, तो प्रकांड ज्ञानी होता, त्याला कृपाच होती त्याच्या सद्गुरूची. तो सद्गुरूचं नाम घ्यायचं आणि काहीही बोलायचा, ते महान ज्ञान ठरत असे. की जशी कीर्ती ऐकल्यानंतर एक दिवशी तीर्थयात्रेला चालला होता. जाता जाता त्याचे पैसे संपले. पैसे संपले आणि त्याला वाटलं की आता काय करावं, थोडस कुठेतरी येतात आपण पैसे घेऊ, पुन्हा समोर जाऊन छोटी पैसे लागतातच ना. म्हणून तो एका राजाच्या दरबारात गेला आणि लोकांनी त्या राजाला जाऊन सांगितलं की हे फार विद्वान आहे, सर सगळं बरोबर आहे, अतिशय विद्वान असा माणूस तुम्हाला भारतात सापडणार नाही, तुमचं भाग्य की हा इथे आला. दरबारात गेले आणि सांगितलं की तुमच्या राजदरबारामध्ये ज्ञानी माणसांची फार मोठी त्यांचा आदर सत्कार होतो, त्यांना ठेवून घेतात असं मी ऐकलंय, म्हणून मी आलो, माझा अर्ज. त्यामुळे दरबारात की उद्या सकाळी महाराज असतात. मग त्यांच्या अर्जाची छाननी केली. आता असं आहे ब्युरोक्रेसी, सरकारमध्ये असं आहे ना, तू किती ज्ञानी आहे, सर्टिफिकेट आहे जवळशी, तू बीएससी आहे का, तू बीए आहे का. आता दुसऱ्या दिवशी सगळा दरबार तो उभा राहिला. लोक सगळे, त्यांना माहित होतं की हे मोठं ब्रह्मज्ञानी स्वरूप आहे. शेवटी उभा राहिले की राजा आहे का तुझ्याकडे माझ्यासाठी काही जागा, स्थान, मला कुठे काही नोकरी. राजा म्हणे अधिकाऱ्यांना विचारतो. अधिकाऱ्यांना विचारलं का, तर सगळं बरोबर आहे म्हणे, पण आपल्या ऑर्डिनन्स मध्ये असं लिहिलं आहे की ज्याला डिग्री आहे त्यालाच ठेवा. हा असं ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्म याच्या आज्ञेत असेल पण डिग्री नाही म्हणे राहिलो. शेवटी राजा म्हणे कायद्यात असं लिहिलं आहे की तुमचं क्वालिफिकेशन जर हे नाही तर तुम्ही ब्रह्मज्ञानी असाल तरी आमच्या उपयोगाचे नाही. मग तो महापुरुष बाहेर जातो. काय भगवंता तुझी सृष्टी आहे, जे तुझं निर्मळ ज्ञान तुझ्या भरोशावर मी जगाला सांगतो, त्याचा निर्माता तू आहे. तुझ्या ज्ञानाची किंमत म्हणे या थर्ड क्लास युनिव्हर्सिटीच्या डिग्रीच्या पुढे काहीच नाही. समोर एक गाढव करत असतो किरड्यावर. शेवटी तो ज्ञानी माणूस त्या गाढवाला नमस्कार करतो की माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे. की माणूस म्हणून मी गेलो, माणसात जे असायला पाहिजे नराचा नारायण होण्यासाठी ते सगळं मी प्रगट केलं, तरी डिग्री नाही म्हणून मला वापस पाठवलं. तुम्ही जेव्हा जगाच्या समोर जातो की मी गाढव आहे, तेव्हा लोक पाहतात की तुझी डिग्री नाही, 500 फूट आहे, कान आहे, राखेत लोळतो, गदा आहे, तर तुला मानाने नोकरीला तरी ठेवतात. त्यामुळे मग तो एक सुभाषित लिहितो की या जगामध्ये मनुष्याच्या खऱ्या ज्ञानाची किंमत नाही. मनुष्याची खरी किंमत, त्याच्या खऱ्या ज्ञानाची किंमत ही फक्त भगवंताच्या साम्राज्यात आहे. त्यामुळे हे भगवंता तुझ्या साम्राज्याचे चालतं, तुझ्या साम्राज्याचे आवश्यक आहे ते माझ्या जीवनामध्ये सतत असू दे आणि हे जग असंच आहे याचे ज्ञान मला असू दे. मग पुढे ते एक सुभाषित लिहून टाकतात. त्या सुभाषितात हे वाक्य आहे की माणसाने निर्धार करावा
की आपण खोटं बोलतो, खोटं वागतो, नाना प्रकारची माया गमवतो, काय तर प्रतिष्ठा जन्मना चांगली व्हावी आमची. परंतु हे सगळं करताना सद्गुरूच्या आणि परमात्म्याच्या दरबारात मात्र आपली मान खाली जाते, कारण तिथे जीवनाचा हिशोब सादर होत असतो. म्हणून सद्गुरूंचं स्वरूप हे साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. याची नित्य आठवण ठेवून जो जीवनामध्ये आपला व्यवहार करतो त्याला भागवत समजलं असं समजायचं. आपण म्हणतो ना किंवा भागवत संप्रदाय म्हणजे काय? जे भागवत वाचतात त्याला भागवत संप्रदाय म्हणायचा का नाही? जे लोक वारी करतात त्यांना भागवत संप्रदाय म्हणायचा का नाही? मी जिकडे पाहतो, जिथे जातो तिथे माझ्या भगवंताची उपस्थिती आहे हे समजून जो जीवनाचा व्यवहार करतो तो परम भागवत आहे असं समजायचं. त्यामुळे सद्गुरू काय देतात? दासबोध गुरुशिष्य परंपरेतून आलाय. ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद. भगवद्गीता ही गुरुशिष्यांच्या संवादातून आली आहे. कशाला? म्हणून निवृत्ती रासू असं वारंवार निवृत्तीनाथांचा उच्चार करणारे ज्ञानदेव सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगतात. हे मी नाही लिहित आहे, माझे निवृत्तीनाथ जे सांगतात तेच मी इथे उतरवतोय. म्हणून हा सगुणाचा आहे, ते निर्गुणाचा आहे, पण आहे हा गुरुशिष्य संवादाचा परिपाक. आणि श्रीमद भागवत हे सुद्धा गुरुशिष्य संवादातूनच आलाय. त्यामुळे गुरुशिष्य या नात्याला अपरंपार महत्व आहे. आम्ही अर्जुन होऊ तर सद्गुरु कृष्ण होतील, आम्ही ब्रह्मदेव होऊ तर सद्गुरु परमात्मा होऊन आपल्याला उपदेश करतील, आम्ही कल्याण स्वामी होऊ तर सद्गुरु समर्थ होऊन आम्हाला दासबोध सांगतील, आम्ही ज्ञानदेव होऊ निवृत्ती रासू म्हणून जर राहू तर सद्गुरु निवृत्ती होऊन आम्हाला हे ज्ञान सांगतील. आम्ही काय होतो यावर सद्गुरूंचा कृपाशीर्वाद अवलंबून आहे. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज असतात. आमची दक्षिणा, आमची दान, आमची देणगी, आमचे पेढे, आमचा प्रसाद आणि आमचा दुपट्टा याचे भुकेले ते नाही आहे, त्यांच्या कृपेच्या भुकेले आपण आहोत. आम्ही तर आमचं जीवन त्यांच्या चरणी समर्पित करून टाकावं तरी ते कमी आहे. आम्ही सद्गुरूंच्या स्वरूपाला काय म्हणून घेतो यावर आमच्या शिष्य म्हणून आमच्या स्थितीला, आमच्या उच्च अवस्थेला आम्ही ठरवायचं. म्हणून सद्गुरू दोनच गोष्टी देतात, उपदेश आणि नाम. ब्रह्मदेवाला उपदेश म्हणून भागवत दिलं आणि मंत्र म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची दीक्षा दिली. म्हणून सद्गुरूंचं नाम कशासाठी दिलं? भागवतातच सांगितलं. उपदेश हे तुला सद्गुरू काय हे आकलन होण्यासाठी दिला. उपदेश जगातल्या व्यवहारात वागत असताना सद्गुरू आहेतच याची जाणीव व्हावी यासाठी म्हणून दिला. आणि नाम हे तुला मृत्यू आहे म्हणून दिलं. ज्याला मृत्यू असतो त्याला दुसरा जन्म असतो. 84 करोड वर्षानंतर एकदा मनुष्याचा जन्म मिळतो. 84 करोड. त्यानंतर थेट आम्ही नालीतला किडा व्हावं काय, डास व्हावं काय, बैल व्हावं काय, पुत्र व्हावं काय, ज्या उकिरड्यावर आम्ही रोजचं अन्न फेकतो त्या उकिरड्यावरचे पुत्र व्हावं काय हे आमची कर्मदशा ठरवते. म्हणून सांगितलंय भागवताच्या शेवटी नामाचा गौरव केला गेलाय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. जीवनातलं सगळं पाप, जन्मजन्मांतरीचं पाप हे संपवायचं आहे का? आम्हाला जे ब्रह्म दिसत नाही ना, म्हणतो ना किंवा एका क्षितिजाच्या पलीकडे दिसत नाही, कारण आमचं पाप आमच्या आडोबा येतं. कधी आपल्या दृष्टीला कोण अडवतं? आपलं पाप अडवतं. जीवनामध्ये ज्ञान, जीवनामध्ये दृष्टी ती संकुचित काय करते तर पाप करते. ज्याला समजतं की गायीमध्ये, कोंबडीमध्ये सुद्धा
हा परमात्मा आहे तो तिला मारत नाही आणि खात पण नाही, अंड पण खात नाही. पण दृष्टी आणि ज्ञान संकुचित झालं तर त्याने काय होतं हे जीवनात येतं आणि मनुष्य तेही करायला लागतो. म्हणून जीवनामधले पाप आडवं येतं. जन्मोजन्मीचे पाप आडवे आले, हरिभक्तीचं चित्त कधी नाही जडले. हे पाप आमच्या आडवं येतं. म्हणून सद्गुरूंच्या चरणी आम्हाला पाप निवृत्ती करण्यासाठी जायचं आहे. म्हणून सद्गुरू देतात, नाम देतात. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. नामे पाप जळती, नामे तापही जाती, नामे जीवही उद्धरिते. कलियुगातल्या दोषांपासून पापांपासून मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हा प्रश्न विचारला. एकच उत्तर श्रीमद भागवताने सुद्धा शेवटी दिलं. कलेर्दोषरिगे राजन नास्ती एक व महान गुणान. कलियुगातल्या सगळ्या दोषांपासून सुटका करून घ्यायची असेल, कारण तुम्हा आम्हाला सगळ्यांना कलियुगातच जन्म घ्यावे लागतात. 100 वर्षात माणूस आटोपतो, पुन्हा 102 104 वर्षी तो कुठेतरी येतो. येईल तर इथं येईल की नाही, कुठेतरी नागपूर, रिसोड, दमून, हैदराबाद, इथं कुठं त्याचं अन्नपाणी असेल. मुंबईच्या जरी नालीतला किडा झाला तरी तो नालीतला किडा नाही शेवटी. ही आपल्या कामगारची काय, मुंबईची काय, एकच आहे, त्याच्यातलं एकच असतं. म्हणून कलियुगातच आम्हाला जन्मोजन्मी कलियुगात यायचं आहे आणि दोष आम्ही गुन्हाचे करणंच आहे. ते होऊ नये असं वाटत असेल तर दृष्टी विशाल, स्वच्छ, निर्मळ पाहिजे. ठाई ठाई माझे सद्गुरू आहे याची जाणीव पाहिजे, ती संवेदना पाहिजे, तर पाप होत नाही. कलेर्दोषरिगे राजन नास्ती हे तो महान गुणान. एकच महान गुण आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे. कोणता? कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संगो कलिव्रजे. भगवान श्रीहरी परमात्म्याचं नामस्मरण हे सतत करावं. एक नाम त्याने एक पाप टळतं. कीर्तनात देव कृष्णस्य त्यांनी काय होतं? मुक्त संगो कलिव्रजे. मनुष्य मुक्त संग होतो. मनुष्याला कुठल्याही प्रकारच्या पापांची बाधा होत नाही, आकर्षणांना तो बळी पडत नाही, जगातल्या मायालोभांमध्ये तो अटकत नाही. तो त्यापासून मुक्त संगो अनहंवादी मृत्युद्धाह समन्वितम ची भगवद्गीता सांगते. मुक्त संग होतो, अनहंवादी, अहंकार त्याच्या जीवनात प्रवेश करत नाही. नित्य त्याला सत्कार्य करण्याची प्रेरणा होते, वृत्ती, धैर्य त्याच्यामध्ये येतं की मृत्यू आला तर चालेल, मी सत्कार्याची कास सोडणार नाही. नित्य त्याच्या जीवनामध्ये हरिकार्य करताना तब्येत गाळली, पाय गळले तर तो घुसत चालेल, पण हरिकार्य करेल, उत्साह त्याचा कायम राहतो. ही सगळी लक्षणं कशामुळे येतात? सद्गुरूंनी दिलेला तेवढा उपदेश पालन केल्याने. नाही आहे शब्द नसा आहे करिता अनुमाना. देवनाथ महाराजांचं परदेवनाथ मनुचार्य वर्ण हे अनुदिनी उच्चार. आपल्या सद्गुरूंचं स्मरण करत जावं आणि तो नाही अशी जागाच नाही यावर ठाम विश्वास ठेवावा आणि त्यांच्या उपदेशाला धारण करत करत त्यांच्या साक्षीने सगळी कर्म करीत जावी. मग आमच्या जीवनामध्ये कुठेही तेच नामच नाही पापाचे ऐसे केले. कसं वावरावं ज्ञानोबावाली छान सांगतात, किंबहुना तुमचे केले. खरा भक्त कसा असतो देवाचा, सद्गुरूंचा? तो म्हणतो मी नाही केलं, हे सगळं किंबहुना तुमचे केले. तुम्ही तुमचं काम करून घेतलं, मी नाही केलं. धर्मकीर्तन हे सिद्धीचं नाही. मी काही करत गेलो, प्रवचन केलं का, कीर्तन केलं का, आणखीन काही केलं का, जीर्णोद्धार केला का, सद्गुरूचं कार्य केलं का, उत्सव प्रसंग केलं का? किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन हे सिद्धीच नेले, तेथे माझे जी उरले पायिकपण. मी तुमचा पायिक आहो, तुमच्या पायाची वाहन आहो. पाऊल उचलले गेलं तरच वाहन चालेल ना, पाऊल चालत गेलं तरच ती झिजेल ना.
माझा देह जो जिंकला तो तुम्ही पावलं उचलल्यामुळे, नाही तर माझी काय ताकद होती. हे प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली म्हणतात. आपण सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या संदर्भामध्ये असाच विचार करावा, तर जीवन निष्पाप निर्मळ प्रभू कृपेसाठी पात्र होईल. आणि तो जो अनुभव असतो, आजकाल थोडसा काही अनुभव आला पुस्तकल्या, थोडसा काही अनुभव आला लिहून काढा, प्रकाशित करा. थोडसा काही अनुभव आला तर आणखी 10 लोकांना सांगा. खरा ब्रह्मदर्शनाचा अधिकारी कुठे बोलतही नाही, तो चालतही नाही, तो करत राहतो, तो करत राहतो. आपल्या सद्गुरूंनी काय केलं की आपण गेलो, ते करत राहिले. गुरु तिथे मुंग्या, ते माधुर्य होतं. आम्ही तिथे गेलो, आम्हाला माधुर्य तिथे लक्षात आलं. कोणी सांगितलं नाही का कुठे समर्पित कोणी होतो. ते अमृत तिथे आम्हाला दिसतं म्हणून आम्ही तिथे जातो. तर असे अमृताचे अधिकारी जीवनामध्ये व्हायचं असेल तर या सद्गुरूंच्या उपदेशाला धरून आपलं जीवन चालावं. तीच खरी गुरुभक्ती आहे. सद्गुरूंनाही तेच अपेक्षित आहे. ते अपेक्षित पण आमच्या जीवनामध्ये सद्गुरु कृपेने निर्माण व्हावं आणि सद्गुरूंना जसं इच्छा आहे तसं तसं जीवन घडत जावं, असा कृपाशीर्वाद श्री सद्गुरुनाथांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या सद्गुरु महाराजांच्या चरणी आपण मागूया. त्या चरणी नतमस्तक होऊया. जीवनाचं सार्थक त्यांच्याच चरणी शरणागत होण्यामध्ये आहे याची पक्की जाणीव आमच्या जीवनात असावी. आणि सद्गुरू नित्य बघत असतात यावर ठाम विश्वास आमचा जडावा, असा आशीर्वाद त्या चरणी मागूया आणि ते थांबूया. सद्गुरुनाथ महाराज